काय आम्ही महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन NGP 4511 याच्या अंतर्गत आमच्या राज्याचे राज्याध्यक्ष माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली व तसेच आमचे राज्याचे संघटनेचे सरचिटणीस माननीय गिरीशभाऊ दाभाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष काजी अल्लाउद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली आज एक दिवसीय आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे केलेले आहे। आम्ही ग्रामपंचायत कर्मचारी हे तलागाळातील कर्मचारी असून शासनाचं शेवटचा घटक म्हणून गणले जात असतो, परंतु आम्ही ग्रामपंचायत कर्मचारी हे पूर्णपणे दुर्लक्षित असून आम्हाला शासनाने 2020 रोजी मंजूर केलेला किमान वेतन पण पूर्ण देत नाही। त्याचप्रमाणे निवृत्ती वेतन, पेन्शन आणि आम्हाला वेतन श्रेणी देखील मिळत नाही आणि या मागण्या घेऊन आम्ही आज आझाद मैदान येथे मोठ्या संख्येने उपस्थित झालेलो आहोत आणि शासनाकडे आम्ही या मागण्या धरून बसलो आहे। जर का या मागण्या मान्य झाल्या नाही तर येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही यापेक्षा मोठं आंदोलन करून शासनाला या जागे करण्याचा प्रयत्न करू। 27,920 ग्रामपंचायती आहेत आणि त्या 27,920 ग्रामपंचायतीपैकी 60,000 कर्मचारी काम करतात आणि ते गाव स्तरावरती ग्रामपंचायतमध्ये काम करतात। त्यापैकी 30 ते 40,000 कर्मचारी आज या ठिकाणी मुंबई आझाद मैदानावर आपल्या मागण्या हक्काच्या मागण्यांसाठी ते आज या मैदानात उतरलेले आहेत। ग्रामपंचायत कर्मचारी महिला पण आहेत आणि पुरुष पण आहेत, दोन्ही आहेत। आज आता विधान मंत्रालयामध्ये अधिवेशन पण सुरुवात होणार आहे, त्याच्यामध्ये तुमची मागण्या ठेवण्यात येणार आहे का मुख्यमंत्र्यांसमोर? बिलकुल आमच्या मागण्या ज्या आहेत आमच्या न्यायाच्या आणि हक्काच्या मागण्या आहेत आणि त्या रास्त आहेत। त्या मागण्या त्यांनी आमच्या पूर्ण करायलाच पाहिजे, कारण की जेव्हापासून ग्रामपंचायती स्थापन झाल्या तेव्हापासून हा ग्रामपंचायत कर्मचारी एक गावातला ग्रामपंचायतमधला कणा म्हणून आणि मुख्य घटक म्हणून गावामध्ये गावस्तरावरती काम करतो आणि त्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्याच वतीनं सर्व गावातले कामं होतात आणि त्या कर्मचाऱ्यांना जे तुटपुंच्या पगारामध्ये काम करतात आणि त्यांचा किमान वेतन वाढ नाही किंवा दर महिन्याला 4-4 महिने 5-5 महिने पगार देत नाही, त्यांना खूप त्रास देतात गावामध्ये, तरी पण तो प्रामाणिक आणि निस्वार्थपणे ग्रामपंचायत कर्मचारी काम करतो। तरी पण शासन स्तरावर अख्ख्या एकही मागण्या पूर्ण झालेल्या नाही। त्या मागण्यांपैकी आमच्या ज्याप्रमाणे नगर परिषद, जिल्हा परिषद आणि नगरपंचायत याप्रमाणे त्या कर्मचाऱ्यांना जेवढं वेतन मिळते त्या वेतनाप्रमाणे आम्हाला ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन। दुसरी गोष्ट की आकृतीबंधामध्ये सुधारणा व्हावी। तिसरं अशी आमची मागणी आहे की उपदान देण्यात यावी, निवृत्ती वेतन देण्यात यावं आणि आकृतीबंधामध्ये सुधारणा करण्यात यावी। नेमकं म्हणजे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 61 नुसार जे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे त्या कलमेमध्ये सुधारणा झाली पाहिजे, आकृतीबंधामध्ये सुधारणा झाली पाहिजे आणि या सगळ्या ज्या रास्त आमच्या मागण्या आहेत, मुख्यतः आमच्या मागण्या आहेत की नगर परिषद आणि जिल्हा परिषदच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी आम्हाला लागू पाहिजे आणि 19 महिन्याचा जो एरियस आहे आमचा, जो किमान वेतन वाढ झाली, किमान वेतन 2020 मध्ये वाढ झाली, किमान वेतन 2020 मध्ये वाढ झाली तर 19 महिन्यानंतर आम्हाला किमान वेतन लागू केलं, परंतु 19 महिन्याचा जो एरियस आहे त्या एरियससाठी आम्ही बरेचसे असे आंदोलनं केले, मोर्चे केले, तरी पण शासनाने एक दुर्लक्षित घटक म्हणून आम्हाला या ग्रामपंचायत स्तरावर मानलेला, आम्ही शेवटचा घटक म्हणून आम्ही काम करतो आणि दुर्लक्षित घटक असलेला, शासनाच्या दृष्टिकोनातून दुर्लक्षित घटक असलेला हा ग्रामपंचायत कर्मचारी एवढा म्हणजे खूप त्याला त्रास होतो, त्रास सहन करावा लागतो, तरी पण आमच्या त्या 19 महिन्याचा जो एरियस आहे हे शासनाने आम्हाला द्यावं, बस ही विनंती। आमदार आहे ते तुमची मागण्या मुख्यमंत्री समोर ठेवले का? किती वेळात? बिलकुल आजचा मोर्चा जो आहे आमचे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन 4511 राज्याध्यक्ष आहेत माननीय आदरणीय बच्चूभाऊ कडू आणि महाराष्ट्र राज्याचे चिटणीस श्री माननीय गिरीश दाभाडकर आहेत, आपले काजी साहेब आहेत, गायकी साहेब आहेत, DK साहेब आहेत आणि नारायणजी होंडे, हे जे सर्व राज्य कार्यकारिणी आहे याच्यामध्ये आम्ही आज एक आक्रोश मोर्चा केलेला आहे की आमच्या मागण्या बिलकुल मंजूर झाल्याशिवाय, आमच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही, आमच्या पदरामध्ये काही ना काही त्यांच्या मागण्या पडणार नाही आमच्या पदरात, तोपर्यंत आम्ही हा मैदान सोडणार नाही। एक आक्रोश मोर्चा म्हणून आम्ही एक प्रयत्न केला आणि काही ना काही म्हणजे आमचे जे राज्याध्यक्ष आहेत बच्चूभाऊ कडू यांच्यावरती आमचा 100% 110% आमचा विश्वास आहे की ते आमच्या रास्त मागण्या पूर्ण करायला आम्हाला प्रयत्न करतील, आम्हाला मदत करतील।
काय विधानसभेच्या मार्गाकडे मागण्या आहेत का? आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही आत्ता या क्षणी आत्मदहनाचा इशारा देतो आम्ही आमच्या राज्य कार्यकारिणीच्या वतीनं. आणि गेल्या काही दिवसात विधानसभेचे इलेक्शनही लागणार आहे, त्याच्यामध्ये तुमची भूमिका काय असणार आहे शासनाकडून? आमची भूमिका अशी असणार की आम्ही कामबंद आपापले यासारखे आता जे आम्ही मोर्चा काढलो, आम्ही आक्रोश मोर्चा काढलो, याच पद्धतीनं जेव्हा समोरचं जे इलेक्शन आहे त्याच्या आधी आम्ही कामबंद आंदोलन पुकारू, नाहीतर आम्ही आत्मदहनाचा इशारा या शासनाला देऊ. कारण का शासन आमच्या जे ग्रामपंचायत कर्मचारी गाव स्तरावर काम करतात त्याच्या अगदी नकारात्मक भूमिका आहे, नकारात्मक दृष्टिकोनातून ते पाहतात, त्यांचा सकारात्मक काही दिसत नाही. आणि आमच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हे मुंबई आझाद मैदान सोडणार नाही. येत्या काळात सुद्धा आम्ही असाच आंदोलन, असाच आक्रोश मोर्चा करणार आहोत.